आजच्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। रोजची कामावरून गार्डनमध्ये फेरफटका मारायला जातेच, पण आता भारी भारी फुलं यायला लागलेत म्हणून फुलं तोडून आणली। तेवढ्यात फौजी साहेबांचा फोन आला। आपल्याला ना सरसोची भाजी दिलेली आहे। चला म्हटलं भाजीचं टेन्शन गेलं। पण आता भाजीचं टेन्शन गेलं कसलं, भाजी बनवायची कशी हेच माहित नाही ना। आपल्याकडे ही सरसोची भाजी खातच नाही। आता मराठीमध्ये सांगायला गेलं तर मोहरीच्या पानांची भाजी। आता ही पानांची भाजी ना जिकडं भेटत असेल तिकडं करत असतात, पण हे राजस्थानमध्ये राहून जर सरसोची भाजी नाही खाल्ली तर काय खाल्लं? म्हटलं चला, हिवाळ्यामध्ये जर एवढी भेटती ना फुकटच्या फाकट तर कशाला काय सोडायची. मग काय, भाजीची पानं पानं काढून घेतले आणि चिरून घेतले, 2-3 पाण्याने भाजी धुवून घेतली कारण लई माती होती त्याला। त्याच्यानंतर काय केलं की 5 मिनिटं पाणी टाकून कढईमध्ये ही भाजी वाफळून घेतली। त्याच्यानंतर आहे ना एका कुकरमध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकली, एक टमाटर टाकून दिलं आणि शिट्टी मारून घेतल्या 3-4। मग काय डाळ शिजून घेतली। म्हटलं माझ्या मनाने बनवते ना तर वेगळं काहीतरी बनवावं। मग कढईमध्ये ना साजूक तूप टाकलं, गावरान तूप टाकलं, त्याच्यामध्ये ना जिरे टाकले, त्यानंतर कांदा परतून घेतला, त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट पावडर, हळद पावडर हे सर्व परतून घेतलं। त्याच्यामध्ये ना वाफळून घेतलेली भाजी याच्यामध्ये परतून घेतली, चांगली शिजून घेतली, डाळ पण याच्यामध्ये टाकून दिली आणि अजून थोडंसं पाणी टाकलं, चवीनुसार मी टाकून दिलं। 5-10 मिनिटांनी भाजी चांगली शिजून घेतली। एकदम माझ्या मनाने बनवली, खूप छान अशी भाजी झाली। पहिल्यांदाच बनवली होती सरसोची भाजी, कधी पाहिली पण नव्हती, खाल्ली पण नव्हती, पण स्वतःच्या मनाने बनवली। अशी ही सरसोची भाजी तुम्ही कधी खाल्ली होती का? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।